माझ्या तोंडातून हळूहळू आवाज येत होते. मला माहीत होतं की जे काही घडत आहे ते इतक्या लवकर थांबणार नाही. मला आणखी सहन करावं लागेल. मी वेदनेने तडफडत होते, पण खरं सांगायचं तर या वेदनेचा स्वतःचा एक आनंद आहे. या वेदनेत लपलेला सुख तुम्ही अनुभवू शकत नाही. मी त्याला चिथावण्यासाठी हळू आवाजात म्हणाले, अरे, मारूनच टाकणार आहेस का? माझ्या या आवाजाने त्याला भडकवलं आणि मग जे घडलं. मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. मी आता 24 वर्षांचा आहे आणि मी प्रयासचा रहिवासी आहे. मित्रांनो, ही कथा आहे माझी आणि माझ्या बायकोची मोठी बहीण प्रियांका दिदी यांच्यामधली. ही घटना 1-2 वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा परिस्थितींनी आम्हा तिघांना एकमेकांच्या खूप जवळ आणलं. प्रियांका दिदीचं आमच्या कुटुंबात खास स्थान आहे. सासूत सासरे आजारी पडल्यानंतर त्यांनी पूर्ण घराची जबाबदारी खांद्यावर घेतली. दिदींनी आपलं लग्नही पुढे ढकललं, जेणेकरून त्यांच्या धाकट्या बहिणीची आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घेता येईल. त्या माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत आणि माझ्या बायकोपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या. प्रियांका दिदींचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. त्यांची उंची 5 फूट 6 इंच आहे आणि त्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहेत. रोज योगा करण्याच्या सवयीने त्यांना आणखी आत्मविश्वास दिला आहे. त्या सहसा साडी घालतात आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व एक प्रौढ आणि स्वावलंबी स्त्रीची प्रतिमा सादर करतं. गेल्या वर्षी जेव्हा माझी बायको गरोदर होती, तेव्हा डॉक्टरांनी तिला पूर्णपणे बेड रेस्टची सलाह दिली. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण कालांतराने घराची कामं सांभाळणं कठीण झालं. मी माझ्या बायकोला म्हणालो की तिने काही दिवसांसाठी प्रियांका दिदींकडे जावं, जेणेकरून तिची नीट काळजी घेतली जाईल. पण माझ्या बायकोने सुचवलं की प्रियांका दिदी आमच्या घरी येऊन घर आणि तिची काळजी सांभाळू शकतात. जेव्हा प्रियांका दिदी आमच्या घरी आल्या, तेव्हा त्यांनी सर्व काही सहजतेने हाताळलं. त्या घरातील प्रत्येक लहान मोठं काम कुशलतेने करत आणि माझ्या बायकोसोबत सतत असायच्या. रात्री त्या माझ्या बायकोसोबतच झोपायच्या आणि मी वेगळ्या खोलीत. सर्व काही सामान्यच चाललं होतं. पण काही दिवसांनंतर मला जाणवलं की प्रियांका दिदींच्या कपड्यांमध्ये थोडा बदल होत आहे. त्या कधी कधी माझ्या बायकोची नाईट ड्रेस घालू लागल्या, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसू लागलं. त्यांचं हे रूप पाहून मी बेकाबू होऊ लागलो. दररोज रात्री त्यांच्या विचारांमध्ये हरवून मी स्वतःला शांत करून झोपी जायचो. एकदा प्रियांका दिदींना 4 दिवसांसाठी काही महत्त्वाच्या कामासाठी त्यांच्या घरी जावं लागलं. तेव्हा माझी बायको मंजूने मला म्हणाली की तिला माझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ती थोडी हिचकत होती, पण मी तिला सहज करत म्हणालो, जे काही आहे ते मोकळेपणाने सांग. मंजूने हळू आवाजात सांगितलं, तुला माहीत आहे की दिदींनी लग्न केलं नाही आणि आता कदाचित त्या कधीच करणार नाहीत. मी होकार देत म्हणालो, हो, हे मला माहीत आहे. पण काय झालं? मंजूने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुला माहीत आहे की दिदींच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणी नाही. त्या नेहमी एकट्या असतात. मी म्हणालो, हो, हे खरं आहे. पण तू हे सगळं का सांगते आहेस? तेव्हा मंजूने थोडी हिचकत म्हणाली, म्हणजे दिदी नेहमी आपल्यासोबत राहू शकतात का? मी म्हणालो, त्यात विचारायचं काय आहे? जर त्यांना काही त्रास नसेल तर मला पण नाही. दिदी आपल्यासोबत राहू शकतात. मंजूने हलकेच हसत म्हणाली, मला माहीत होतं की तू नकार देणार नाहीस. पण फक्त एवढंच नाही. मी तिची गोष्ट कापत म्हणालो, मग आणखी काय आहे? तू इतकं फिरवून का बोलते आहेस? आपल्याला एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे ना? मंजूने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, हाच विश्वास आहे, म्हणून तुला एक मोठी गोष्ट सांगते आहे. दीदींची मदत करायला हवी. कसली मदत? मी थेट विचारलं. मंजूने थोडी हिचकत म्हणाली, दीदी खूप एकट्या आहेत आणि प्रत्येक स्त्रीच्या काही गरजा असतात. मी होकार देत म्हणालो, हो, हे खरं आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की त्या आपल्यासोबत राहू शकतात. त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. पण मंजूने थांबून सांगितलं, पण एवढंच नाही. म्हणजे काय? मी आता गंभीरपणे विचारलं. मंजूने हिचकत म्हणाली, तू दीदींच्या सर्व गरजा पूर्ण करू शकशील का? सर्व गरजा? मी आश्चर्याने विचारलं. तू नेमकं काय म्हणते आहेस? मंजूने हळूच सांगितलं, तू दीदींसोबत शारीरिक संबंध ठेवू शकशील का? कृपया मला चुकीचं समजू नकोस. दीदींनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांचा हा त्रास मला पाहवत नाही. म्हणून तुला सांगते आहे. हे ऐकून मी स्तब्ध झालो. तू काय बोलते आहेस? तू वेडी झाली आहेस का? मी दीदींसोबत असं कसं करू शकतो? त्या तुझी बहीण आहेत आणि मी त्यांना कधीच चुकीच्या नजरेने पाहिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुला फसवू शकत नाही.
मंजूने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कृपया रागावू नकोस. मला माहीत आहे की तू त्यांना कधीच चुकीच्या नजरेने पाहिलं नाहीस. आणि हे फसवणं नाही. मी स्वतः तुला हे सांगते आहे. कृपया माझं ऐक. मी तिच्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणालो, नाही, मी असं करू शकत नाही. मंजू जवळजवळ रडत म्हणाली, कृपया फक्त एकदा. जर तुला बरोबर वाटलं नाही तर मी पुन्हा कधीच बोलणार नाही. तिच्या या बोलण्याने मला संभ्रमात टाकलं. ठीक आहे, रडू नकोस. मी विचार करतो. पण आधी हे सांग, दीदींनी तुला काय सांगितलं? हे त्यांच्याकडून आहे का? मंजूने डोकं हलवत म्हणाली, नाही, त्यांनी काहीच सांगितलं नाही. हे माझ्याकडून आहे. मी काहीतरी जाणवलं आणि त्यांच्याशी बोलले. काय जाणवलं तुला? आणि त्यांच्याशी काय बोलणं झालं? मी विचारलं. मंजूने थोडं थांबून सांगितलं, मी त्यांचा त्रास जाणवला. त्यांनी स्पष्ट काहीच सांगितलं नाही, पण त्यांच्या वागण्यावरून सगळं समजलं. सगळं सांग, मी कठोरपणे म्हणालो. सगळं जाणून घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. मग मंजूने मला सविस्तर सांगितलं. एक रात्रीची गोष्ट आहे. मला प्रियांका दीदींच्या खोलीतून हळूहळू कणण्याचे आवाज ऐकू आले. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण थोड्या वेळाने आवाज थांबले. मग मी पाहिलं की दीदी बाथरूममध्ये गेल्या. बराच वेळ त्या बाहेर आल्या नाहीत. मी विचार करत होते की काय झालं असेल, तेव्हा आतून हळूहळू रडण्याचा आवाज येऊ लागला. मला काहीच समजत नव्हतं. थोड्या वेळाने दीदी बाहेर आल्या, त्यांनी चेहरा रुमालाने पुसला आणि मग शांतपणे झोपायला गेल्या. दुसऱ्या दिवशीही असंच झालं. मंजूने मोठा श्वास घेत पुढे सांगितलं, पुढच्या रात्री जेव्हा मला पुन्हा तेच आवाज ऐकू आले, तेव्हा मी हिम्मत करून दीदींना चोरून पाहण्याचा निर्णय घेतला. खोलीत अंधार होता आणि दीदींना कदाचित कळलं नाही की मी दाराजवळ उभी आहे. तू काय पाहिलंस? मी गंभीरपणे विचारलं. मंजूने सांगितलं, मी पाहिलं की दीदी बेडवर पडल्या होत्या. त्यांचा एक हात त्यांच्या छातीवर होता आणि दुसरा हात त्यांच्या दुपट्ट्याखाली गेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता आणि त्यांच्या तोंडातून हळूहळू आवाज येत होते. थोड्या वेळाने त्यांनी डोळे बंद केले आणि मोठमोठे श्वास घेऊ लागल्या. मग त्या अचानक उठल्या आणि बाथरूममध्ये गेल्या. मग काय झालं? मी विचारलं. मंजू हसत म्हणाली, साबकर, मला माहीत आहे की तू हे ऐकून अस्वस्थ होत आहेस. हे साहजिक आहे. मी थोडी हिचकत म्हणालो, आता सांग, पुढे काय झालं? मंजूने सांगितलं, जेव्हा दीदी बाथरूममध्ये गेल्या तेव्हा मी संधी पाहून खोलीची लाईट चालू केली. थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या तेव्हा त्या घाबरल्या आणि घाईघाईने मला विचारू लागल्या, काय झालं? काही हवं आहे का? तेव्हा मी त्यांना शांत करत म्हणाले, दीदी, मला तुमच्याशी थोडी गोष्ट करायची आहे. माझं मन लागत नाहीये आणि मी अस्वस्थ आहे. एक रात्री मंजूने प्रियांका दीदींना विचारलं, दीदी, तुम्ही ठीक आहात ना? मला तुमच्याशी थोडी गोष्ट करायची आहे. प्रियांका दीदी थोड्या अस्वस्थ दिसल्या, तरीही त्या म्हणाल्या, काय झालं मंजू? सगळं ठीक आहे ना? मंजूने थेट विचारलं, दीदी, मी तुम्हाला काही दिवसांपासून अस्वस्थ पाहत आहे. तुम्ही जे सांगितलं होतं ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही मला खरं सांगणार नाही का? तुम्ही एकट्यात का रडता? प्रियांका दीदींनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, मंजू, हे सगळं सांगणं सोपं नाही. मी अनेकदा स्वतःला एकटी अनुभवते. कधी कधी मन खूप जड होतं. हे सगळं तुला त्रास देण्यासाठी सांगितलं नव्हतं. मंजूने दीदींचा हात हातात घेतला आणि म्हणाली, दीदी, मी तुमची धाकटी बहीण आहे. तुम्ही माझ्याशी सर्व काही बोलू शकता. हा एकटेपणा आणि हे दुःख मला पाहवत नाही. मला माहीत आहे की प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक गरजा असतात, आणि हो, शारीरिक गरजाही. प्रियांका दीदींनी थोडी हिचकत म्हणाल्या, हो मंजू, हे खरं आहे. पण मी काय करू? माझ्याकडे याचं कोणतंही उत्तर नाही. मी तुझ्यासाठी आणि कुटुंबासाठी माझं सगळं काही सोडलं, पण हा एकटेपणा कधी कधी कापून काढतो. मंजूने गंभीरपणे सांगितलं, याचं एक उत्तर असू शकतं. दीदींनी आश्चर्याने विचारलं, काय? मंजूने सांगितलं, दीदी, मला डॉक्टरांनी बेड रेस्टवर राहायला सांगितलं आहे आणि राहुलपासून दूर राहायला सांगितलं आहे. मी पाहत आहे की राहुलही अस्वस्थ आहे आणि मी विचार करत होते. मंजू थोड्या वेळासाठी थांबली. काय विचार करत होतीस मंजू? प्रियांका दीदींनी हळूच विचारलं. मंजू म्हणाली, तुम्ही आणि राहुल एकमेकांची मदत करू शकता. हे ऐकून प्रियांका दीदी मागे सरल्या. काय, तू वेडी झाली आहेस का? तू काय बोलते आहेस मंजू? राहुल तुझा नवरा आहे. मंजूने त्यांना शांत करत सांगितलं, दीदी, मी वेडी नाही. मी प्रत्येक वेळी पाहिलं आहे की तुम्ही तुमच्या गरजा दुर्लक्षित करून आम्हाला प्राधान्य दिलं आहे. आता माझी वेळ आहे.
मी तुमची मदत करू इच्छिते, यात काही चूक नाही. बाहेर कोणाशी तरी हे सगळं करण्यापेक्षा हे उत्तर घरातच असणं चांगलं आहे. पण हे कसं शक्य आहे मंजू? मी राहुलला तुझ्या नवऱ्याच्या रूपात पाहते. हे पूर्णपणे चुकीचं आहे, दीदी म्हणाल्या. मंजूने सांगितलं, दीदी, हे चुकीचं नाही. ही एक समजूत आहे आणि हे सगळं माझ्या संमतीने होत आहे. तुम्ही फक्त विचार करा, हे तुमच्या एकटेपणाचं उत्तर असू शकतं का? तुम्ही यावर विचार करा आणि जर तुम्हाला वाटलं की हे बरोबर नाही तर कोणताही दबाव नसेल. प्रियांका दीदी संभ्रमात पडल्या. मंजू, मला काहीच समजत नाही. हे सगळं माझ्यासाठी विचित्र आहे. राहुल यासाठी तयार होईल का? आणि तू खरंच हे सगळं इच्छिते आहेस का? मंजूने ठामपणे सांगितलं, मी सगळं विचार करूनच हे बोलले आहे. राहुल माझं ऐकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः हे इच्छिते. तुम्ही फक्त माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी ही संधी घ्या. प्रियांका दीदींनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, ठीक आहे, मी विचार करेन. पण तरीही हे सगळं माझ्यासाठी सोपं नाही. दुसऱ्या दिवशी मी कार घेऊन प्रियांका दीदींना घ्यायला त्यांच्या घरी गेलो. मी त्यांच्या दारात पोहोचलो तेव्हा त्या बाहेर आल्या. त्यांनी माझ्या बायकोचा गुडघ्यापर्यंतचा वन पीस घातला होता. त्या त्यात खूप आकर्षक दिसत होत्या, जणू तो ड्रेस त्यांच्यासाठीच बनवला होता. दीदींनी मला आत बोलावलं आणि हसत म्हणाल्या, ये, थोडा आराम कर. मी त्यांच्या कपड्यांचं कौतुक करत म्हणालो, दीदी, तुम्ही या ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहात. खरंच, हा तुमच्यावर खूप शोभतो. दीदींनी हलकेच लाजत थँक्स म्हणालं आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेल्या. मी सोफ्यावर बसून मोबाईलवर वेळ घालवू लागलो. थोड्या वेळाने दीदी चहा घेऊन आल्या आणि माझ्यासमोरच्या सोफ्यावर बसल्या. आम्ही आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मी म्हणालो, आपण 1 तासात निघू. दीदींनी हसत होकार दिला, ठीक आहे, मी तयार आहे. थोड्या वेळाच्या शांततेनंतर मी हिचकत त्यांना विचारलं, प्रियांका दीदी, तुमच्या बहिणीशी माझी एक गोष्ट झाली होती. तिने तुमच्याशी याबद्दल बोललं का? हे ऐकताच दीदी थोड्या अस्वस्थ झाल्या आणि खोलीत अचानक शांतता पसरली. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांची हिचक स्पष्ट दिसत होती. मी त्यांना सहज करण्याचा प्रयत्न करत म्हणालो, दीदी, तुम्ही माझ्याशी काहीही बोलू शकता. मला समजतं की प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक गरजा आणि भावना असतात. यात काहीच चूक नाही. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमची मदत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. दीदींनी मोठा श्वास घेतला आणि हळूच म्हणाल्या, मला समजत नाही की मी काय बोलावं. हे सगळं माझ्यासाठी थोडं अस्वस्थ आहे. मी म्हणालो, पहा, दीदी, तुम्ही असं काहीही विचार करू नका की तुम्ही तुमच्या बहिणीला फसवत आहात. हे सगळं तिच्याच सल्ल्याने आहे. सुरुवातीला मलाही विचित्र वाटलं पण जेव्हा मी यावर खोल विचार केला तेव्हा मला वाटलं की यात काही चूक नाही. आणि म्हणूनच मी स्वतः तुम्हाला घ्यायला आलो, जेणेकरून आपण यावर मोकळेपणाने बोलू शकू. दीदींनी थोडा वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाल्या, ठीक आहे राहुल. मी पण याबद्दल खूप विचार केला आहे. जर ही गोष्ट घरापुरती मर्यादित राहिली आणि यामुळे कोणाला त्रास झाला नाही तर कदाचित यामुळे माझ्या एकटेपणाचं उत्तर मिळू शकेल. मी हसत म्हणालो, मग ठरलं. आता तुम्ही मला राहुल म्हणाल आणि मी तुम्हाला प्रियांका. जर तुम्हाला कधी काही अडचण असेल तर तुम्ही मला निसंकोच सांगाल. दीदींनी हलकेच हसत म्हणाल्या, ठीक आहे. आणि तुम्ही पण मला दीदी ऐवजी फक्त प्रियांका म्हणा. मी हलक्या हास्यासह प्रियांकाला म्हणालो, खरं सांगू, गेल्या काही दिवसांत तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यात तुम्ही कमाल दिसत आहात. प्रियांका थोडी लाजत म्हणाली, थँक्स. वैसे, तुमच्या नजरेतून मी समजले की तुम्ही हे लक्षात घेतलं आहे. पण मला सांगा, तुम्हाला माझ्यात काय खास वाटलं? मी तिच्याकडे पाहत म्हणालो, तू डोक्यापासून पायापर्यंत सगळीच छान आहेस. पण जेव्हापासून तुला या कपड्यांत पाहिलं तेव्हापासून मी तुझ्या सौंदर्याचा दिवाना झालो. तुला माझ्यात काय आवडलं? प्रियांका हलक्या हास्यासह म्हणाली, तू तर काहीही बोलतोस. पण हो, मला तुझा स्वभाव, तुझी उंची, तुझं शरीर, सगळं आवडतं. मी तुझ्यासारखाच नवरा हवा होता. मी तिच्या बोलण्यावर हसत म्हणालो, काही हरकत नाही, साली साहेब. आता तर तू खरंच माझी अर्धी घरवाली होणार आहेस. तुझ्या मनात आणखी काही विचार आहेत का तर सांग. प्रियांका लाजत म्हणाली, गप्प बस. माझे खूप विचार असतात पण मी कधीच कोणाशी मोकळेपणाने बोलू शकले नाही. मी पुन्हा विचारलं, वैसे, मंजूने जे पाहिलं तू तसं कधीपासून करते आहेस? आणि तेव्हा कोणती कल्पना करतेस? प्रियांका लाजत नजर खाली करत म्हणाली, गेल्या 4-5 वर्षांपासून.
मी म्हणालो, अच्छा, तर सांग, तुझी आवड काय आहे? तुला कसं आवडतं? प्रियांका म्हणाली, असं सांगताना थोडं विचित्र वाटतं. मी म्हणालो, ही हिचक दूर करण्यासाठीच तर आधी बोलायचं आहे, जेणेकरून आपण दोघंही मोकळे होऊ, आणि जेव्हा आपण खरंच असं करू, तेव्हा विचित्र वाटणार नाही. प्रियांका म्हणाली, हो, ठीक आहे. पण मला माहीत नाही, मी कधी विचारच केला नाही, आणि अनुभवही घेतला नाही. मी आनंदाने म्हणालो, काय? म्हणजे तू पूर्णपणे कुमारी आहेस? प्रियांका लाजत हळूच म्हणाली, हो. मी माझ्या नशिबाला दोष देत म्हणालो, वाह, माझं नशीब काय आहे. दोन्ही बहिणी एकसारख्या. प्रियांकाने हलकेच डोकं खाली घेतलं आणि म्हणाली, राहुल, कृपया. तुझ्या बोलण्याने मला लाज वाटते. मी हसत उत्तर दिलं, लाजण्याचं काय आहे? हा मोकळेपणा तर हवाच. जर आपण मोकळेपणाने बोललो नाही, तर एकमेकांच्या गरजा कशा समजणार? हा मोकळेपणा असेल तरच आपण या क्षणाचा आनंद घेऊ शकू. तर सांग, कधी करायचं? मी तर आता पण तयार आहे. सांग, प्रोटेक्शन की विदाउट प्रोटेक्शन? प्रियांकाने माझं बोलणं ऐकून थोडी हिचकत म्हणाली, मला समजत नाही की कसं सुरू करावं. तुझी मर्जी, तुला जसं वाटेल. मी तिला सहज करण्याचा प्रयत्न करत म्हणालो, ठीक आहे, घाई नाही. इथे तर काही करू शकत नाही. घरी जाऊन आधी तुझ्या बहिणीला आपलं सांगावं लागेल, आणि मग जेव्हा ती सांगेल तेव्हा. प्रियांका हसत म्हणाली, राहुल, तू खूप खोडकर आहेस. मी हसत म्हणालो, अरे, हे तुझंच कमाल आहे. आणि मी तिला हलकेच चुंबन दिलं. प्रियांका आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, हे काय होतं? मी म्हणालो, अरे, काही नाही. फक्त माहोल बनवत होतो. प्रियांका हसत हळूच म्हणाली, थोडं विचित्र होतं, पण चांगलं पण वाटलं. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, बस, हेच हवं होतं. चला, आता बाकीच्या गोष्टी घरी जाऊन करू. आता उशीर होतोय. मग आम्ही घरी आलो, आणि मी मंजूला म्हणालो की मी प्रियांकाची मदत करण्यासाठी तयार आहे. मंजूने म्हणालं, प्रियांका दीदीपासून थेट प्रियांकावर आलास की? मी म्हणालो, हो, आता नातं थोडं वेगळं होणार आहे, तर थोडी स्पष्टता हवी ना. मग तिने सांगितलं, मला पूर्ण खात्री होती की तू तयार होशील. म्हणून मी दुसरी खोली सजवली आहे. आज तू दीदींची मदत कर. त्यांच्यासोबत राहा, आणि त्यांचा एकटेपणा दूर कर. त्यांना आनंदी कर. हे ऐकताच प्रियांका लाजेने लाल झाली. मी म्हणालो, साली साहेब, तयार राहा. रात्रीच्या जेवणानंतर प्रियांका तिच्या खोलीत गेली. मी माझ्या बायको मंजूसोबत थोडा वेळ घालवला. तिने सांगितलं, प्रियांका दीदींना आनंदाची खूप गरज आहे. मला आनंद आहे की तू त्यांची मदत करणार आहेस. थोड्या वेळाने मी प्रियांकाच्या खोलीत गेलो. खोली खूप सुंदरपणे सजवली होती. भिंतींवर हलकी रोशनी, फुलांची सुगंध, आणि आरामदायी वातावरणाने ती खोली आणखी खास बनली होती. प्रियांकाने खोली पाहून भावुक होत सांगितलं, मी किती नशीबवान आहे की मला इतकी प्रेमळ बहीण मिळाली, जिने माझ्यासाठी इतकं काही केलं. प्रियांका खोलीत शांतपणे बसली होती. वातावरणात एक गहरी शांतता होती, आणि हलकी रोशनी खोलीला आणखी खास बनवत होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, प्रियांका, या क्षणाला फक्त अनुभव. हे तुझ्यासाठी आहे. तू चिंता सोडून तुझ्या मनाला शांती दे. मी तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि सांगितलं, तुझं हसणं खूप काही सांगतं. हा क्षण तुझ्यासाठी खास असायला हवा, कारण तू खास आहेस. प्रियांकाने डोळे बंद केले आणि मोठा श्वास घेतला. ती थोडी भावुक दिसत होती, पण तिचं हसणं तिला आणखी सुंदर बनवत होतं. थोडा वेळ मी तिच्याकडे पाहत राहिलो, जणू तो क्षण माझ्या मनात कैद करायचा होता. थोड्या वेळाने प्रियांकाने डोळे उघडले आणि हलकेच हसत विचारलं, काय झालं? तू काही विचार करतो आहेस का? मी तिला माझ्या मिठीत घेतलं. प्रियांकाने थोडी हिचकत म्हणाली, पण मी यासाठी तयार आहे का? मी हे सगळं सांभाळू शकेन का? मी तिच्याकडे पाहत म्हणालो, तू काळजी करू नकोस. फक्त या क्षणाचा आनंद घे आणि तुझ्या मनात ठेव. मी तुझ्यासोबत आहे. फक्त हा अनुभव घे. सगळं हळूहळू आपल्या जागी येईल. मग सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर आम्ही दोघेही थकून खाली पडलो. आता आम्ही दोघेही आमच्या श्वासांवर नियंत्रण ठेवत पडलो होतो. खोलीचा प्रत्येक कोपरा आमच्या प्रेमाचा पुरावा देत होता. मग आम्ही उठलो, बाथरूममध्ये जाऊन ताजेतवाने झालो आणि पुन्हा एकमेकांच्या मिठीत पडलो. थोड्या वेळाने प्रियांकाने मोठा श्वास घेत सांगितलं, राहुल, मी मंजूची खूप आभारी आहे. तू मला इतक्या दिवसांनंतर शांतीचा अनुभव दिलास. तू माझा एकटेपणा दूर केलास. तू मला अमर्याद आनंद दिलास. मी तुम्हा दोघांचा हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. आजपासून मी तुझी अर्धी घरवाली पण झाले आहे. मी तिला हलकेच चुंबन देत म्हणालो, प्रियांका, मी नेहमी तुझ्यासोबत आहे.
मला हवं आहे की आपलं हे नातं नेहमी असंच राहावं. प्रियांकाने सांगितलं, मी पण आता हेच इच्छिते. पुन्हा पुन्हा मी तुझ्यासोबत हा क्षण जगू इच्छिते. मला आता असं वाटतं की मी पुन्हा मोकळेपणाने जगू शकते. रात्र शांत आणि सुकूनदायी होती. आम्ही त्या क्षणाला खोलवर अनुभवला आणि मग झोपेच्या कुशीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मंजूने दारावर टकटक केली आणि हसत म्हणाली, लवकर उठा. प्रियांका दीदी, तुम्हाला आनंदी पाहून माझं मन भरून येतं. मला हवं आहे की तुम्ही दररोज असंच हसावं. आता तुम्ही दोघं जेव्हा इच्छा असेल तेव्हा हे करू शकता. राहुल, तुझं आभार की तू दीदींची साथ दिलीस. प्रियांकाने मंजूला मिठी मारत सांगितलं, तू माझ्यासाठी जे केलंस ते मी कधीच विसरणार नाही. तू माझं आयुष्य पुन्हा सजवलंस. मंजूने सांगितलं, दीदी, आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबाचा अर्थच आहे एकमेकांचा आधार बनणं. आता मी तुम्हाला कधीच रडू देणार नाही. आणि मग मंजूच्या प्रसूतीपर्यंत मी प्रियांकाला कधीच एकटी सोडली नाही. काही महिन्यांनंतर जेव्हा मंजू सामान्य झाली, तेव्हा मी कधी तिच्यासोबत असायचो तर कधी प्रियांकासोबत. पण आम्ही तिघे कधीही एकत्र नव्हतो. माझ्या मनात होता की आम्ही तिघेही एकाच वेळी एकत्र असावं, पण मंजूने नकार दिला आणि प्रियांकाला पण हे योग्य वाटलं नाही. म्हणून मी एका वेळी एकाच्या सोबत असायचो. आणि आजही आमचं नातं तसंच आहे. अशा प्रकारे आमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली. माझ्या प्रिय बायको मंजूच्या प्रेमाने आणि तिच्या बहिणीसाठी तिच्या त्यागाने प्रियांकाला एक नवीन आशा दिली. आता प्रियांका तिच्या आयुष्यात आधीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी आहे. तर मित्रांनो, ही होती आमची आजची छोटीशी गोष्ट. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढेही अशाच रोमांचक कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.